नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहताय जय भारत न्यूज. जत तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक खळबळजनक बातमी आहे दरिबडची या ठिकाणच्या भैरवनाथ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची. तर या हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मागच्या वर्षभरामध्ये तब्बल 4 मुख्याध्यापकांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि हा सर्व कारभार केलेला आहे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी. की एकाच शाळेमध्ये वर्षभरामध्ये 4 मुख्याध्यापक नियुक्त केल्यामुळे अक्षरशः या संस्थेची आणि या शाळेची वाताहत होत आहे. अतिशय दर्जेदार आणि खूप मोठी परंपरा असलेली ही शाळा आहे आणि या शाळेच्या नावलौकिकामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपला मानाचा तुरा खोवलेला आहे. अंतर्गत वादविवाद आणि संस्थेच्या काही तांत्रिक अडचणी याचा गैरफायदा घेऊन या शाळेमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 4 मुख्याध्यापकाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि एकाच वेळी समांतर 2 मुख्याध्यापक कार्यरत असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि त्यामुळं या संपूर्ण शाळेच्या व्यवस्थापनावरती त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे आणि सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा एक चर्चेचा विषय बनलेला आहे. जत तालुक्यातील दरिबडची या ठिकाणचं जे हायस्कूल आहे आणि आता ज्युनियर कॉलेजही त्याच्यासोबत आहे. अत्यंत एक भव्य अशी इमारत बांधलेली आहे. अनेक जी संस्थापक मंडळी आहे आणि विशेषतः त्यामध्ये सिद्धराम अण्णा मोर्डे असतील, त्याचबरोबर माळी सर, चेअरमन संजय मोर्डी, या सर्व मंडळींनी या शाळेला एक नवरूपडं आणि वैभव प्राप्त करून दिलेलं होतं. परंतु मागच्या काही वर्षामध्ये या संस्थेमधले वाद जे आहेत तर ते धर्मादाय आयुक्ताकडे प्रलंबित आहेत आणि त्यामुळं 2 गट इथं कार्यरत झालेले आहेत. जो संस्थापक गट आहे तर त्याच्या विरोधात एक दुसरा गट निर्माण झालेला आहे आणि या वादाचा फायदा घेऊन मागच्या वर्षभरामध्ये शिक्षणाधिकारी जे राजेसाहेब लोंढे आहेत तर त्यांनी तब्बल 4 लोकांचे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली आणि त्याच्यात सर्वात पहिले जे मुख्याध्यापक गेल्या जूनमध्ये नियुक्त केले होते ते सनदी सर म्हणून जे पर्यवेक्षक होते आणि पुन्हा त्यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती केली. तर सनदी सरांनी राजीनामा दिला. राजीनामा का दिला तर हा एक वेगळा विषय आहे. तर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर संस्थेनं कुमारी बायाक्का महादेव पाटील यांची मुख्याध्यापकपदी कायमस्वरूपी नियुक्ती केलेली आहे आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर 3 महिने या बायाक्का महादेव पाटील यांची मुख्याध्यापक म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्ती केली. त्याच्यानंतर पण संस्थेमधले काही वाद झाले, काही मंडळींनी तक्रारी केल्या आणि या तक्रारीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा की यांची जी प्रभारी तात्पुरते मुख्याध्यापक पद दिलेलं होतं तर बायक्का पाटील यांना तर ते पद काढून घेतलं आणि त्या ठिकाणी जतच्या प्राथमिक शिक्षण विभागातले शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख तर यांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली. तर हे शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी म्हणून त्यांची ही नियुक्ती केलेली होती. त्याच्यानंतर की आता त्यांचा 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 2 प्रस्ताव या ठिकाणी मुख्याध्यापक पदासाठी होते. तर एक होता तो बायाक्का महादेव पाटील यांचा आणि दुसरा होता तो शेषप्पा रामचंद्र माळी यांचा. तर शिक्षण अधिकाऱ्यांनी मागील मुख्याध्यापकालाच पुन्हा त्या ठिकाणी संधी न देता की इथं सेवा ज्येष्ठतेनुसार आणि पात्र पदवीधर असल्यामुळं तर शेषप्पा माळी यांना प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्त केलेला आहे. विशेष म्हणजे ही जी संस्था आहे तर ती अल्पभाषिक संस्था आहे, त्याला अल्पसंख्याकांचा दर्जा आहे आणि याच्यामध्ये कोणतेही अन्य निकष लागू होत नाही. संस्थेची जी बॉडी आहे त्यांना जी माणसं पाहिजे आहेत, ज्यांना नियुक्ती करायची आहे तर तशा पद्धतीनं हे नियुक्ती करू शकतात, त्यांना तशा पद्धतीचे अधिकार आहे. असे असताना सुद्धा
की इथं वेगळा निकष लावून शिक्षण अधिकाऱ्यांनी की ज्या व्यक्तीनं मागं मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं होतं आणि ज्यांची सेवा अधिक झालेली आहे, तर अशा व्यक्तीला पुन्हा डावलून इथं नवीन मुख्याध्यापक देण्याचा पुन्हा घाट घातलेला आहे आणि पुन्हा एक संस्थेमध्ये नवा वाद आणि नवे संघर्ष अशा पद्धतीने निर्माण झालेला आहे. तर काही तर हे जे मुख्याध्यापक जे नियुक्त केलेले आहेत सध्या माळी, शेषप्पा माळी, तर S.R. माळी सर यांना नियुक्तीच्या पत्रामध्ये असं दिलेलं आहे की एक तर या पदासाठी कोणताही आर्थिक लाभ, भत्ते वगैरे काही मिळणार नाही. दुसरी गोष्ट ही प्रभारी आणि तात्पुरत्या पदाची जबाबदारी आहे, त्यामुळे मुख्याध्यापक पदावरती त्यांना दावा करता येणार नाही. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी फक्त वेतन जे शिक्षकाचं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आहे त्याच्यावरच फक्त सह्या करायच्या आहेत, अन्य कोणत्याही गोष्टी याच्यावरती सह्या करायच्या नाहीत आणि तसं आढळलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि एका शैक्षणिक संस्थेमध्ये खूप महत्त्वाची कामं असतात, खूप जबाबदाऱ्या असतात. कारण एकतर रोजचा शालेय पोषण आहार असतो, अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते, तर त्याचा अहवाल द्यायचा असतो, त्याचं संपूर्ण रजिस्टर मेंटेन करायचं असतं, ती महत्त्वाची जबाबदारी. इथं ज्युनियर कॉलेज आहे, त्याच्यासाठी बसेस आहेत, विद्यार्थ्यांसाठी बसेस आहेत, त्याचा विषय आहे, त्याची देयक आहे, त्याचे कर्मचारी आहेत, तर तो एक महत्त्वाचा विषय आहे. या व्यतिरिक्त जे वेगवेगळ्या परीक्षा असतात आणि शाळेच्या व्यवस्थापनाचा वेगळा विषय असतो, वेगवेगळ्या मिटिंग असतात, शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे दाखले द्यायचे आहेत, बोनाफाईड द्यायचे आहेत, नवीन विद्यार्थ्यांना दाखल करून घ्यायचा आहे, त्यासाठीचा पत्रव्यवहार करायचा आहे, शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करायचा आहे. तर या सर्व पत्रव्यवहार कोणत्याही कागदावरती सहीचे अधिकार प्रभारी मुख्याध्यापकाला दिले नसल्यामुळं आता ते कशा पद्धतीनं हा सर्व कारभार हँडल करणार आणि शाळेचा कसा कारभार होणार, तर असा एक महत्त्वाचा विषय आहे. मागच्या 6 महिन्यामध्ये एकतर इथं प्रभारी मुख्याध्यापक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी होते आणि आता माळी सर यांच्या गेल्या 1.5-2 महिन्यापासून आहे. तर इथं की आता आणखीन एक नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे की शालेय पोषण आहारमध्ये गोंधळ निर्माण झाला. मग जे प्रभारी मुख्याध्यापक होते किंवा प्रभारी शिक्षण अधिकारी होते, तर ह्या शालेय पोषण आहाराची जबाबदारी कुणावर कशा पद्धतीने निश्चित करणार आणि याला जबाबदार कोण धरणार, असा पण एक महत्त्वाचा विषय समोर येत आहे. आणि या सर्व याचा परिणाम जो आहे, तर या सर्व शाळेच्या शिक्षणावरती, त्याच्या प्रगतीवरती, त्याच्या तुकड्यावरती परिणाम होत आहे. आसपासच्या गावामध्ये आता नव्यानं शाळा सुरू झाली, म्हणजे दरीकोनूरला शाळा सुरू झाली, सिद्धनाथला शाळा सुरू झाली आणि त्या ठिकाणचे विद्यार्थी थांबलेले आहेत, म्हणजे त्याचा तुकड्यावरती परिणाम होत आहे. आणि त्यामुळं की या शाळेकडं एक अतिशय गांभीर्यानं लक्ष देण्याचा वरिष्ठांनी, शिक्षण संचालकाने वगैरे याच्यामध्ये लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे. धर्मादाय आयुक्तांनी हे प्रकरण तातडीने निकालात काढणं गरजेचं आहे आणि गाव लेवलला सुद्धा कुठंतरी हा वाद मिटवून त्या शाळेमध्ये चांगलं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची भूमिका अनेक माजी विद्यार्थ्यांनी की जे अनेक मोठमोठ्या पदावरती आहेत अशा विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेलं आहे. श्री भैरवनाथ हायस्कूल दरिवडची, तालुका जत इथे मी दिनांक 10/6/91 रोजी माझी नेमणूक झालेली आहे. तेव्हापासून सहाय्यक शिक्षक म्हणून मी काम करत होते आणि 13/11/2024ला मला पदोन्नती देण्यात आली. सुपरवायझर म्हणून म्हणजे काम करत होते आणि त्यानंतर जानेवारीमध्येच म्हणजे संधी सर त्यांनी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिल्यानंतर मला मुख्याध्यापक पदाचं म्हणजे संस्थेनं जबाबदारी म्हणजे देण्यात आली आणि ती जबाबदारी मी स्वीकारली. 9/4/2025 पासून ही मुख्याध्यापक पदावर माझी नेमणूक संस्थेनं केलेली आहे आणि त्यानंतर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील मंजुरी दिलेली होती. 19/9/2025 रोजी परत प्रभारी मुख्याध्यापकाचा म्हणजे मुदत संपली, त्यावेळी मी परत प्रस्ताव ठेवला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या गटाकडून 10/10
2025 रोजी अनाधिकृत म्हणजे गटाकडून एक प्रस्ताव त्यांनी सादर केला माळी SR सरांचा. त्याच्या अगोदर मी जो प्रस्ताव ठेवलेला होता 19 सप्टेंबरला, 19 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर ह्या दरम्यान 21 दिवस जो माझा प्रस्ताव ठेवलेला होता, परत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून तरी द्यायला हवा होता, पण त्यांनी ती मंजुरी दिलेली नाही. संस्थेनं कायम मुख्याध्यापक पद म्हणून मला दिले, निवडणूक केली. शिक्षण विभागाने अन्याय केलेलाच आहे. सिनियरिटी पण माझी बसते आणि आमची शाळा अल्पसंख्याक पण आहे.